नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. पुण्यात व्यावसायिकावर गोळीबार, 22 तोळे सोन्याचे दागिने लुटून आरोपी पसार. जमीन खरेदी विक्री करणाऱ्या एका व्यावसायिकावर गोळीबार करत तिघांनी त्यांच्याकडील 11 लाख रुपये किमतीचे 22 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लुटले. चोरट्यांनी केलेल्या गोळीबारात व्यावसायिक संतोष हे जखमी झाले. त्यांच्या चेहऱ्याला गोळी लागली असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यानुसार पोलिसांनी 3 जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बुधवारी दिनांक 5 रोजी रात्री 8:30च्या सुमारास गावडेवाडी शिरसवाडीतील पंडित गावडे यांच्या बंगल्यासमोर घडली. दरम्यान व्यावसायिकाला लुटल्यानंतर आरोपी मध्य प्रदेशात पसार झाले होते. पुणे पोलिसांनी ही माहिती मध्य प्रदेश पोलिसांना दिली होती. त्यानुसार धारमध्ये स्थानिक पोलिसांनी या तिघा आरोपींना गुरुवारी दुपारी पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपींनी पोलिसांना पाहून हवेत गोळीबार केल्याची माहिती आहे. या आरोपींपैकी काही आरोपी हे उत्तर प्रदेश पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे समजते. पुणे पोलीस मध्य प्रदेश पोलिसांच्या संपर्कात असून काही पथके त्यांच्या मागावर असल्याचे पोलिसांनी सांगितले. संतोष यांचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांचे वाडे बोल्हाई चौकात ऑफिस आहे. नेहमीप्रमाणे ऑफिस बंद करून आपल्या मोटारीतून ते घराकडे निघाले. रात्री 11:30च्या सुमारास पंडित गावडे यांच्या घराजवळ आले असताना एक व्यक्ती रस्त्यात दुचाकीला किक मारत होता. त्यावेळी संतोष यांनी मोटारीचा वेग कमी करून ती थांबवली. तेवढ्यात पाठीमागून दुसऱ्या दुचाकीवर 2 व्यक्ती आले. त्यापैकी एकाने संतोष यांच्यावर गोळी झाडली. त्यामुळे मोटारीची काच फुटली व गोळी संतोष यांच्या चेहऱ्याला लागली. गंभीर जखमी झाल्याने संतोष मोटारीतच होते. त्याचवेळी चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 22 तोळे वजनाच्या सोन्याच्या 2 सोनसाखळी हिसकावल्या. त्यांनी चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. आरडाओरडा झाल्याने परिसरातील नागरिकांनी संतोष यांच्याकडे धाव घेतली. मात्र तेवढ्यात तिघा चोरट्यांनी एक दुचाकी घटनास्थळी सोडून दुसऱ्या एका दुचाकीवरून पळ काढला.